ज्यांनी दत्ता गाडेचं वकीलपत्र घेतलंय, ज्यांनी माध्यमांसमोर दत्ता गाडेने बलात्कार केला नसल्याचा दावा केला, जे काही झालेलं आहे ते कन्सेंट संमतीने झालेलं आहे, त्या वाजिद खान बिडकर यांचा इतिहासही तितकाच डेंजर आहे। मनोज जरांगेंचे सल्लागार ते बिग बॉसची ऑफर आल्याचा दावा करणारे वाजिद खान बिडकर नेमके आहेत तरी कोण? त्यांनी दत्तात्रय गाडेचं वकीलपत्र का स्वीकारलं? घरगुती हिंसाचाराच्या केसेसमध्ये ते पुरुषांनाच का झुकतं माप देतात? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून येणार आहोत। जे काही झालेलं आहे ते कन्सेंट संमतीने झालेलं आहे। ही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये। स्वारगेट अत्याचार प्रकरणाला दत्ता गाडेंचे वकील साजिद खान बिडकर यांच्या युक्तिवादाने वेगळाच ट्विस्ट आलाय। दत्ता गाडेने फिर्यादीवर बलात्कार केलाच नाही, शिवशाहीत जे काही घडलं ते सगळं संगणमताने घडल्याचा दावा करत त्यांनी दत्ता गाडेची पाठराखण केली। जे काही झालेलं आहे ते कन्सेंट संमतीने झालेलं आहे। ही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता। सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाहीयेत, 16(5)B म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल। यावरून अख्ख्या राज्यात ज्याच्यामुळे संतापाची तीव्र लाट उसळली अशा आरोपीची पाठराखण करणारे वकील वाजिद खान नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न विचारला गेला। कोण आहेत वाजिद खान बिडकर? छत्रपती संभाजीनगरात राहणारे वाजिद खान 2012 साली पुण्यात स्थायिक झाले। आपल्याला बाबरी मशीद आणि राम मंदिर प्रकरणानंतर वकिली करण्याची प्रेरणा मिळाली असा त्यांचा दावा आहे। 2008 साली वकील झालेल्या वाजिद खान यांनी विशेषतः फौजदारी प्रकरणांकडे लक्ष घातलं। वाजिद खान मनोज जरांगे पाटील यांचे सल्लागार असल्याचं सांगतात। त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनोज जरांगे पाटील यांचे रील्सही पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे ते वकील असल्याचा दावा करतात। सकाळने दिलेल्या वृत्तानुसार वाजिद खान कौटुंबिक प्रकरणात पुरुषांच्याच बाजूने लढतात। ते या प्रकरणात महिलांची केस लढत नाही। यामागचं नेमकं कारण काय हे सांगणं ते टाळतात। वाजिद खान यांना बिग बॉसची ऑफर आल्याचंही ते सांगतात। मुळशी पॅटर्नमधील वकिलाची भूमिका वाजिद खान यांच्या आयुष्याशी प्रेरित असल्याची एक बातमीही त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे। वाजिद खान आपल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे कायमच चर्चेत राहतात। आता पुन्हा एकदा आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र घेऊन ते चर्चेत आलेत। वाजिद खान यांनी पहिल्याच सुनावणीत दत्ता गाडेची बाजू आक्रमकपणे मांडली। आरोपीने तरुणीवर बलात्कार केलाच नसल्याचा धक्कादायक युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला। सगळं काही फिर्यादी तरुणीच्या संमतीने झालं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हा माझा अधिकार आहे असंही त्यांनी माध्यमांना ठामपणे सांगितलं। एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे। देव चांगल्या माणसालाही अन्न देतो, वाईट माणसालाही अन्न देतो, तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही। म्हणून माझं काम, मी फक्त एक वकील आहे, न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे। पण याचे समाजात काय पडसाद उमटतील यावरूनही सध्या दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे। तुम्हाला वाजिद खान यांच्या भूमिकेबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।